बरं, पण तरी देखील मग हत्या का झाली या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राला अद्यापपर्यंत मिळालेलं नाही आहे आणि त्यांचे जे कुटुंबीय आहे ते न्यायाच्या अजूनही प्रतीक्षेत आहेत. हे काय आहे की तिथं आवादा का काय कंपनी आलेली आहे, तिथं त्या कंपनीचं एक्झॅक्ट नाव आहे मला घेता येत नाही. बरं. माझ्याही मतदारसंघामध्ये O2, त्याच्यानंतर रिन्यू पॉवर, आणखी दुसरी एक कंपनी आहे ते अनंत काळकुटे म्हणून, ते काम पाहतात. इकडे प्रवीण शर्मा वगैरे त्याचे अधिकारी लोक असतात, ते पाहतात खाली. ह्या कंपन्या आल्या तिथं मस्साजोगला आली आणि त्यांनी तिथं 30 एकर जमीन लीज ॲग्रीमेंटवरती शेतकऱ्याची घेतली. ज्या कोणत्या घेतली असेल ती घेतली. परंतु तिथे काय आहे की फॅन येतात, इतर मटेरियल येतं. आता काही मटेरियल तर जर्मनीवरून येतं, याचं फॅनचं विंड पॉवरचं जे मटेरियल आहे ते जर्मनीवरून येतं, आणखी इतर कोणत्या देशातून. फार महागडं असतं ते. एखादी जरी वस्तू फुटली तर ती त्याचं नुकसान लाखात नाही करोडमध्ये होतं. अच्छा. मग ते कंपनी काय करते की अशा प्रकारचं गोडाऊन कोणत्या तरी एका गावामध्ये करते आणि ते गोडाऊन नेमकं त्या मस्साजोगमध्ये केलेलं होतं. बरं. मस्साजोगमध्ये केलेलं होतं आणि त्यांनी काय केलं, एक 10-12 मुलं मस्साजोगची घेतली कुणी त्या कंपनीने. बरं. तर ते साधारणतः काय, गावचा सरपंच कोण आहे बाबा, इथं कोण चांगले चालतं, तर तो 3 वेळा निवडून आलेला सरपंच आहे ना. हो. म्हणजे याचा अर्थ तो 2 वेळा पब्लिकमधून निवडून आला डायरेक्ट, 1 वेळा तो मेंबरमधूनही निवडून आला. अच्छा. आणि तो गावचा भाचा आहे, तो प्रॉपर त्या गावचाही नाही, भाचा आहे, परंतु लहानपणापासून तो त्या गावातच राहिला. बरोबर. त्यांचं मूळ गाव जे आहे ते बार्शी तालुक्यामध्ये, पण तिकडं दिलं. पण संतोषच्या आजोबांनी त्यांना तिकडे 5 एकर जमीन होती. मग आजोबा म्हणले असतील कदाचित इथं थोडीशी जास्त जमीन आहे बाबा, माझी लेक तिकडं पोट भरणार नाही यांचं, इकडे या. मग ते इकडे येऊन राहिले. बरोबर. लहानाचा तो मोठा तिथेच झाला मस्साजोगमध्ये. आणि लहानाचा मोठा होऊन मग ही कंपनी आली. आत्ता कंपनी आल्यावर मग साधारणतः सरपंचालाच विचारलं असेल कोण कोण द्यायचे. तर त्यांनी नियुक्ती करताना सुद्धा गावातली जे पॉप्युलेशन आहे वेगवेगळ्या घटकाचं, तिथं काही दलित समाजाचे माणसं, म्हणून त्यांनी दलित समाजात सुद्धा 2 ते वॉचमन तिथं लावले. आणि हे ज्यावेळेस अटॅक करायला हे लोक आलती त्यावेळेस ते 4च वॉचमन तिथं होते. 4 वॉचमनपैकी सुदर्शन घुले का प्रतीक घुले, आता ॲक्झॅक्ट तिथं घटना ते काय लाईव्ह आहे, कोणी कोणाला मारलं, CCTV कॅमेरा आहे. नाही, काही जणांनी त्याचं व्हिडिओ शूटिंग पण काढलं. बरं. आणि त्या दलित समाजाच्या पोऱ्याला मारलं, या सुदर्शन घुले किंवा तो प्रतीक घुले, या दोघांपैकी कोणीतरी मारलं. मारल्याच्या नंतर त्या पोऱ्याने फोन उचलला, हॅलो म्हणले सरपंच. ते सरपंच गावाच्या स्टँडवरच होते. तिथून पळत आला संतोष. बरं. की मला मारायला लागलेत, मला हाणायला लागले. मग आता आमच्या गावात येऊन काय असतंय की तुमचं गाव जे असेल ते, माझं गाव जे असेल ते, आपापल्या गावाचा आपापल्याला अभिमान असतो. गावात येऊन दुसऱ्या गावचे लोक येऊन ते त्यांचं आणि ह्यांचं 12-15 किलोमीटर अंतर गावाचं आहे, त्या 15 किलोमीटर अंतरच्या गावातले लोक येऊन आमच्या गावातल्या पोराला मारतात म्हणल्यावर त्यांनी दयेची हाक मागितल्यावर ह्याचं जाणं काम आहे. ते सरपंच गेला आणि सरपंच म्हणला, बाबा काय ह्या दलित समाजाच्या पोराला मारलं तुम्ही, काय कारण आहे. व ते सरपंचाला काय म्हणायच्या ऐवजी सरपंचाला एक ठोका टाकून दिला त्याने. बरं. सरपंचाच्या तोंडात मारल्यावर मग सरपंचाच्या बरोबरही 10-12 पोरं गेली होती इकडून. ते 5-6 जण जे आत्ताचे आरोपी आहेत ते आणि आणखी कोणी असतील ते 10-12 जण होते, हे 10-12 जण. मग हे मागं जे सरपंचाचे होते, सरपंचाच्या तोंडात मारल्यावर सरपंचाला राग आला. सरपंचाने 2 तोंडात मारल्या त्या पोऱ्याच्या. आणि ते मग काय झालं की हे शेवटी गाव करीन ते राव काय करीन. हे जरी फार मोठे राव असतील, हे घुले राव, केदार राव, आणखी जे कोणी पोरं सोरं आहेत ती बारकाली मुलं आहेत, तर गाववाले बिघडले आणि त्यांना तिथून काढता पाय घ्यावा लागला. बरं. थोडासा मागे सरकावला. तोपर्यंत पोलीस आली. पोलिसांनी ते जे सगळे लोक होते तर हे सरपंचाने म्हणले, व ह्यांना
8 टाका, ह्यांना घेऊन जा. ह्यांना घेऊन जा म्हणल्याच्या नंतर पोलीस त्यांना घेऊन गेली. मग हा दलित समाजाचा पोरगा आणि कंपनीचा एक माणूस हे जाऊन तिथं फिर्याद द्यायला गेले. बरं. ॲट्रॉसिटीची फिर्याद दलित समाजाच्या पोराने दिली. मला जातीवाचक शिवीगाळ केली, मला मारहाण केली. त्याची फिर्याद घेतली नाही. बरं. आणि जे कंपनीचा माणूस गेला होता, कंपनीचा माणूस त्या दिवशी फिर्याद द्यायला गेला होता की मला खंडणी मागायला आले. शुक्रवारी ही 9 तारखेला घटना घडली. म्हणजे रविवार 8, शनिवार 7 आणि 6 तारखेला हे लोक तिथं फिर्याद द्यायला गेले. कोणाचा तरी आकाचा फोन आला. बरं. माझं 99% मत असं आहे की आकाचाच 100% फोन. आका कोण आहे? आका म्हणजे हे आज सरेंडर झालेले, बरं, आज जे सरेंडर झालेले आहेत हे आका यांचा फोन आला. ह्यांची फिर्याद घ्यायची नाही, ह्यांची फिर्याद घ्यायची नाही म्हणून दाद नाही, फिर्याद नाही. ते संतोष ते सगळे पोरं गेले माघारी. बरं. आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी रविवारी तो पाटील नावाचा जो कोणी तिथं PSI होता, पाटील नावाच्या PSIनी दुसऱ्या दिवशी दिवसभर यातले जे हे सुदर्शन घुले, प्रतीक घुले, ते केदार या आरोपींबरोबर तो दिवसभर फिरत होता. बरं. म्हणजे कुठं शहरामध्ये. मग हे बी गावच्या लोकांनी पाहिलं आणि परत गावचे लोक गेले शनिवारी की आमची फिर्याद का घ्यायना. बरोबर. दुसऱ्या दिवशी फिर्याद घेतली नाही, त्यांना कसल्या प्रकारचं पाबंद केलं नाही. नाटक आपलं चॅप्टर केस केली, कोर्टाच्या पुढं नेले, कोर्टाने सोडून दिले. मग त्यांची हिंमत वाढणार ना. मग त्यांची हिंमत वाढली आणि हा जो व्हिडिओ होता मस्साजोगचा तो व्हायरल झाला. कोणीतरी व्हायरल केला. आता गावात कोणी काढला असेल किंवा त्यांच्या, तर ही जे मुलं आहेत ज्यांनी मारलंय संतोषला इतक्या बेमालूमपणे, यांनी डोक्यात काय घेतलं, आम्हाला त्यांनी मारलं, बरं, आम्ही सरपंचाला नागडा उघडा करून मारू, अशा प्रकारची भाषा त्यांची चालू झाली. आणि आदल्या दिवशी धनंजय म्हणून जो पोरगा आहे सरपंचाचा भाऊ, त्याला ते पाटील नावाच्या PSIने बोलवून घेतलं. तो सुदर्शन घुले जो आरोपी यातला हत्या करणारा, त्या सुदर्शन घुलेनी बोलवून घेतलं. म्हणलं काय झालं काय नाही. ते म्हणलं बाबा काय नाही, आमचं स्थिर सावर आहे. म्हणले उद्याच्याला मिटवून घेऊ. बरं. म्हणलं ठीक आहे मिटवून घेऊ, मी उद्या माझ्या भावाला आणि त्यांना पाठवून देतो किंवा मी येतो. हो एवढंच बोलणं झालं. मग ते गेले तिकडं. हे दुसऱ्या दिवशी मिटवून घेतो म्हणल्यामुळं हा जो संतोष देशमुख आहे सरपंच, त्याचा आत्याभाऊ, दोघंजण केजला गेले. केजला गेले, सकाळपासून तिथं बसले. ए बाबा मिटवायचं होतं. पोलीस स्टेशनला गेले, आमचं मिटवायचं होतं, का नाही मिटवायला आले, काय नाही. म्हणजे उद्योग वाढू नये आलं लक्षात म्हणून ते म्हणला. तर पोलीस स्टेशनला बी गेला. तर पोलीस स्टेशनवाल्यांनी कोणाला हे गुंडांना बोलवलं नाही, काय नाही. थकून कंटाळून हे 3 वाजेच्या दरम्यान मला वाटतं तिथून निघाले. कारण ही घटना 3 वाजून 36 मिनटं 32 मिनटापासून सुरू झाली. मग हे पोरं दोघंजण तिकडून आले. मग तिथं संतोष म्हणला बा आमची अट्रॉसिटी तुम्ही घेतली नाही, हे खंडणी ह्या साहेबाची तुम्ही घेतली नाही, आणि मिटवतो काल म्हणले मिटवतो. अजून मी सकाळपासून इथं बसलोय म्हणला, 10 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत बसलोय, तरी बी तुम्ही मिटवायला कोणी यायना. याचा अर्थ काय आहे. ते म्हणले बघू उद्या म्हणल्यावर ते उठले, आपलं गावाकडे निघाले. गावाकडे निघाल्याच्या नंतर त्या पाठीमागचं जे गाव आहे त्या गावाच्या तिथं टोल नाका बांधलेला आहे, अजून त्याचा टोल चालू झाला. तिथं ते मग तिथून पुढचं चित्र तेच आहे. पुढे एक गाडी लावली, एवढा मोठा दगड घेतला. त्या आत्तेभाऊ त्याचा गाडी चालवत होता, त्याच्या समोरच दगड टाकला. एवढा मोठा दगड त्याच्या काचावर टाकल्यावर गाडीचं कारण. मग तो बिचारा बाजूला राहिला, उतरला, खाली पाहिला. तो पण हे संतोषला ओढलं आणि ह्यांनी त्यांच्या गाडीत टाकलं. बरोबर. आणि कारखाना आहे, मला वाटतं कारखान्याच्या बाजूने जाणारा रस्ता आहे, जो आपल्या रजनीताई पाटील खासदार त्यांचा आणि अशोकराव पाटील साहेबांचा, आणि आता मोरे साहेब तो कारखाना चालवत आहे. त्या कारखान्याच्या तिथून राईटला मारली आणि जे बदड मारायला सुरुवात केली त्याला,
हां तर मग ते टेल एंडपर्यंत पुढचे 4 तास ते त्याला मारत राहील. आणि हे पाहिल्यानंतर 12व्या मिनिटाला पोलीस स्टेशनला गेलता संतोषचा आत्याभाऊ की माझी फिर्याद घ्या. माझ्या आत्या भावाला त्यांनी पकडून नेलंय, तुम्ही लवकरात लवकर फिर्याद घ्या. तर तो फिर्याद सांगायला पण यातलं एक बाब खरी आहे की तो महाजन नावाचं जे पोलीसवाले आहे ते लगेच कपडे घेऊन कपडे घालून लवकर पोलीस स्टेशनला आले. पण तिथं सांगून गेले की ही FIR नोंदवा. पण तो FIR नोंदवणारा बनसोडे का काय नावाचा कोण कर्मचारी मला माहीत नाही, त्याचं नाव माहीत, तो 40 मिनिटांनी तिथं आला. म्हणजे एक गोष्ट लक्षात येते, ज्याला घटनाक्रमाला सुरुवात झाली, मस्साजोग प्रकरण नेमकं काय आहे आणि या प्रकरणात